नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता बऱ्याच काही लाडक्या बहिणींना मिळाला नाही. पण यामध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार का? ह्या व्हिडिओत आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आपण बघितलं असेल, लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि ह्या योजनेमार्फत आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात. पण या अखेरीस मार्च आणि एप्रिल महिन्याचे आपल्याला 2 SMS येऊन म्हणजे आपल्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून 3000 रुपये जमा झाले. आता बऱ्याच काही लाडक्या बहिणीची केवायसी चुकली असताना केवायसी दुरुस्तीसाठी या लाडक्या बहिणींना केवायसी केली नसेल आणि ज्या लाडक्या बहिणींना केवायसी केली असेल किंवा या एप्रिल महिन्याच्या शेवट 30 एप्रिलच्या आधी तुम्ही जर केवायसी केली असेल तर तुम्हाला हप्ता आता मे महिन्यापासून हप्ता सुरू होऊ शकतो. कारण पडताळणीमध्ये आणि यामध्ये तुम्ही ज्या शर्त आणि अटी आहेत त्या अटीमध्ये तुम्ही जर बसत नसाल, 100% तुम्हाला माहिती असेल की आम्ही ह्या अटीमध्ये बसत नाही, तरीही आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही, तर तुम्हाला मे महिन्यापासून हप्ता हा चालू होऊ शकतो. आता मे महिन्याचा हप्ता आपल्याला लवकरच जी-आर येईल आणि जी-आर येऊन या जी-आरच्या माध्यमातून आपल्याला जे वितरण आता सुरू होईल. पण त्याला अजून 4 ते 5 दिवस बाकी आहेत. मग लाडक्या बहिणीनं तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही जर केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केली असेल, व्यवस्थित प्रक्रिया पूर्ण झाली असेल, तर या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मे महिन्यापासून हप्ता हा चालू होईल. आता मागचे हप्ते येतील का किंवा नोव्हेंबरपासून हप्ते बंद झालेले हे हप्ते तुम्हाला सुरू होतील का? हे मागचे हप्ते मिळतील का? यामागे अजून कुठलेही अपडेट आपल्याकडे नाही आणि अशी अपडेट आली की आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड केली जाईल. त्या संदर्भात आपण बघितलं असेल की बऱ्याच काही लाडक्या बहीण आहेत त्यांची डीबीटी ॲक्टिव्हेट नाही आणि त्या कारणामुळे बऱ्याच काही लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही. आता ज्या महिला पात्रता आहेत त्या पात्रता महिलांना मे महिन्यापासून हप्ता सुरू होतील आणि ज्या महिला अपात्रता आहे त्या महिलांचे हप्ते कायमचे बंद होतील आणि ज्या महिलांनी केवायसी अजूनही पूर्ण केलेली नाही त्या महिलांचे हप्तेही आता इथून पुढे बंद होतील. बऱ्याच काही महिला ह्या हप्त्यापासून वंचित राहिल्या आहेत आणि यामध्ये आपण एक इंटरपोल घेतली होती. त्यामध्ये एप्रिल महिन्याचे हप्ते कोणत्या महिलांना आले नाही मार्च आणि एप्रिलमध्ये. यामध्ये आपण बघितलं असेल की मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते हे 50% महिलांना हे जमा झाले, पण 78% महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हप्ता अजून आला नाही. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोटीशी अपडेट घेतली आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक छोटीशी अपडेट महत्त्वपूर्ण होती आणि ही अपडेट आपण आजच्या व्हिडिओत बघितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून आपल्या काही कमेंट असतील तर नक्की आम्हाला शेअर करा. भेटू तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.